नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता सध्या नवरात्री सुरू आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे अर्जंट साडीला असे गोंडे लावण्यासाठी आले होते। तर बघा मी साडीला असे दोरे आणून गोंडे तयार करत नाही, तर असे रेडीमेड गोंडे लावते साडीला। तर बघा आज मी असे 2 डझन गोंडे घेऊन आले होते। आपल्या साडीचा कलर जो आहे तो गुलाबी आहे आणि पदराचा आणि काठाचा कलर जो आहे तो हिरवा आहे। तर त्या हिरव्या कलरवर कॉम्बिनेशन होण्यासाठी मी गुलाबी कलरचे गोंडे घेतले होते। असे 2 डझन गोंडे आणलेले आहेत आणि अर्जंट असल्यामुळे मी काय केलं आहे, कुठेही मार्किंग वगैरे करून घेतलेलं नाही आणि मोजलेलं सुद्धा नाही की किती अंतरावर किती गोंडे लावायचे किंवा कसे गोंडे बसतील हे सुद्धा पाहिलेले नाही। तर साडीच्या बघा पदराला पिको सुद्धा केलेला नाही, तर पिको करून घेतला तरी चालेल, नाही केला तरी पण चालेल। तर बघा पिको न करता काय होते, थोडंसं दोरे निघतात, तर तुम्ही अगोदर पिको करून घेतला तरी चालेल। तर बघा मी असे चार बोटाच्या अंतरावरती असे 2 डझन गोंडे लावून घेतलेले आहेत। तर बघा काय करायचे, प्रत्येक गोंडा जो आहे तो 4 बोटाच्या अंतरावर लावायचा आहे आणि ज्यावेळेस गोंड्यावरती आपली शिलाई येते त्यावेळेस तिथं आपल्याला काय करायचे, थोडासा दाब उचलून आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे, कारण आपला गोंडा जो आहे तो आपला निसटू नये त्यासाठी आपण त्याच्यावरती दाब शिलाई देतोय बघा। आणि गोंडा थोडासा जाड असल्यामुळं शिवताना पण थोडासा आपल्याला जड जातो, त्यासाठी आपल्याला दाब उचललेला आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई दिलेली आहे, ज्यामुळे गोंडा आपला जो आहे तो हलणार नाही। तर बघा आता गोंडे काय करायचे, आपल्याला पदर ज्या बाजूला आहे आपला त्या बाजूवरती आपण गोंडे ठेवलेले आहेत आणि 4 बोटाच्या अंतराने मी ते गोंडे बसवून घेते। तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा अशा पद्धतीने आपण एकूण 2 डझन गोंडे जे आहेत ते पदरावरती लावून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता काय करायचे, गोंडे आहे या बाजूलाच व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। आता आपण काय करणार आहे, जो आपला पदराचा कपडा आहे त्याची एक पट्टी तयार केलेली आहे आणि त्या पट्टीच्या एका बाजूला थोडंसं दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे। आता दुसरी बाजू जी आहे आपल्याला, तर बघा दुसऱ्या बाजूवरती आपल्याला काय करायचे, 1/2 इंचाची शिलाई द्यायची आहे। तर बघा मी कशी शिलाई देते, गोंडे जे आहेत ते आहे त्याच बाजूवर ठेवलेले आहेत आणि आपल्याला हळूहळू शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपले गोंडे जे आहेत ते आपले व्यवस्थित दिसण्यासाठी ही पट्टी आपण त्याच्यावरती लावतो आहे आणि पदराचे दोरे वगैरे निघणार नाहीत। आणि ही पट्टी जी आहे आपण खालच्या बाजूला फोल्ड करून घेणार आहे। तर बघा तुम्ही असे गोंडे लावते का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा ही पट्टी जी आहे ती आपल्याला 1/2 इंचाची बरोबर गोंड्यावरून शिलाई मारायची आहे। तुम्हाला जर असे गोंडे लावून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी या गोंड्यासाठी किती शिलाई घेतली ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल। तर बघा लास्टला थोडंसं दुमडलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे काही दोरे होतील आपले शिलाईचे ते थोडेसे कट करून घेतले। आता ही पट्टी जी आहे आपल्याला आहे अशी थोडीशी कलटी मारायची आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतोय आपण, ज्यामुळे आपले गोंडे जे आहेत ते परफेक्ट स्टिच होणार आहेत आणि दिसताना पण आपल्याला थोडंसं व्यवस्थित दिसतं। ज्यावेळेस आपण कस्टमरकडून पैसे घेतो आणि आपण त्यांना अशी शिलाई देतो त्यावेळेस ते सुद्धा कस्टमर जे आहे ते सुद्धा खुश झालं पाहिजे, अशा पद्धतीमध्ये आपल्याला काम करून द्यायचं असतं, ज्यामुळे आपल्याला कस्टमर पुन्हा येत असतं, रिटर्न येत असतं। आपण जर काम व्यवस्थित नाही केलं तर कस्टमर आपल्याकडे रिटर्न येणार नाही। तर बघा आता ही पट्टी जी आहे नंतर आतल्या बाजूला फोल्ड केलेली आहे आणि गोंडे जे आहेत ते समोरच्या बाजूवरती सरकवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही, ज्यामुळे आपले गोंडे जे आहेत ते कसे लावलेत हे सुद्धा दिसणार नाही। अशा पद्धतीमध्ये ही पट्टी आपण आतल्या बाजूला फोल्ड केले आहे। ज्या पद्धतीने आपल्या साडीला जसे आयते गोंडे येतात त्याच पद्धतीमध्ये हे गोंडे जे आहेत फक्त रेडीमेड गोंडे विकत आणलेले आहेत आणि असे रेडीमेड सारखे बसवलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।